बिग बॉस मराठी सीझन 6च्या तिसऱ्या आठवड्याला आज सुरुवात झाली आणि आज घरामध्ये भरपूर अशा गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या बोलण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि रिव्ह्यूसाठी आपल्याला त्या शोने थोडासा मसालासुद्धा दिलेला आहे. त्याच्यामुळं आपण एका चांगल्या गोष्टीवरती एक खूप छान गोष्ट घडली घरामध्ये. लोकाची अंडी चोरीला गेली. मग लोकाची अंडी चोरीला गेल्यावर सगळ्या घरच्यांनी आंदोलन काढलं, कोण आहे चोर? त्याच्या घरच्यांनी त्याला शिकवलं नाही का? असंच शिकवलं का? इथपर्यंत गोष्टी गेल्या. मग त्याचंच इन डिटेलमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. कोण चूक आहे, कोण बरोबर आहे आणि नॉमिनेशन टास्क झालं तर आज कोण-कोण नॉमिनेट झालं, या सगळ्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर एपिसोडची जी सुरुवात आहे, ती सुरुवात होते राकेश बापट आणि करण सोनवणे त्यांचं मत व्यक्त करत असतात विशालबद्दल, की विशाल कसा दोगला माणूस आहे आणि विशाल मागून कसा खेळतो, खांद्यावर बंदूक ठेवून कसं तो चालवतोय आणि मास्टरमाइंड गेम कसा खेळतोय तो, आणि त्या दोघांना पर्सनली त्याचा गेम आवडत नाही, या डिस्कशननं सुरुवात होते. त्याच्यानंतर रात्री ती सोनाली चहा काढते. चहा करताना रोज ती चहा उतू घालते. ओमकार म्हणतो की मला बघू नको, चहाकडे बघ, तिकडं ओतू चाललंय, तिकडं लक्ष ठेव, असं म्हणतो ओमकार. आणि सोनाली म्हणते नाही, असं चुकून झालं. मग सकाळी राकेश बापट त्याच्यावरती मुद्दा काढतात आणि त्याच्यानंतर दीपालीच्या, सोनाली आणि ओमकारच्या नंतर चहा रुचिता आणि दिव्याने पण पिला होता. मग राकेश बापटला हे माहिती नव्हतं. राकेश बापटला फक्त सोनालीला बोलायचं होतं असं वाटलं, किंवा राकेश बापटला मुद्दा मांडायचा होता, म्हणून त्याने तो मुद्दा काढला आणि त्याने सोनालीला सकाळी सकाळी बोललं. सोनालीवर सकाळी सकाळी तो नाराज होता, की कळत नाही का लोकांना किती घाण राहतात लोक, असं घाण काम मी नाही करू शकत, किती घाण राहता, असं तसं म्हणून हे चालू होतं. आणि इकडे मग सकाळी सकाळी रियाज चालू होतो प्राजक्ता शुक्रेचा. मला एक बिग बॉसला क्वेश्चन आहे आणि व्ह्युअर्सला पण क्वेश्चन आहे, ती जी मशीन आहे प्राजक्ता शुक्रेची, नेमकी ती मशीन कशाची आहे? ती खरं बिग बॉसमधली काही मशीन आहे की ती रियाज करायची मशीन आहे? ते प्लीज कन्फर्म करा, कारण मला थोडं कन्फ्यूज होते. म्हणजे बिग बॉसने अलाउड केले म्हणजे असं पहिल्यांदा सीझनमध्ये, असं मला वाटतंय. कारण अगोदर सिंगर येऊन गेले, त्यांना असं अलाउड केलेलं नव्हतं, की हे सगळ्या गोष्टी अलाउड नव्हत्या केल्या ना. सो त्याच्यामुळं मला असं वाटतंय की काय नेमकं ते रियाजचंच आहे, की घरामधले कुठली कशाची मशीन आहे जी त्याच्यावरती ती रियाज करते. सो तिथे मग सागर कारंडेची कॉमेडी चालू होती. सागर कारंडे हळू आवाजामध्ये त्या सुरावरती त्याचा ताल धरत होता. इकडे परत रात्री करण सोनावलेला प्राजक्ता शुक्रेच्या वडिलांचं नाव लक्षात नाही, याच्यावरती कॉमेडी चालू होती, की फ्रेंड आहे तरी पण लक्षात नाही वडिलांचं नाव वगैरे, अशा सगळ्या गोष्टी तिकडे चालू होत्या. त्याच्यानंतर राकेश बापट प्रभूला त्याच्या लाईफबद्दल विचारतात. प्रभू म्हणतो की मी ₹200 रोजानं शेतामध्ये काम करायला जातो आणि माझ्या आजारपणासाठी वडिलांनी लोन काढलेलं आहे, घरासाठी लोन काढलेलं आहे, असं सगळं तो त्याची स्टोरी सांगतो. राकेश बापट त्याच्यावरती व्यक्त होतात, की म्हणजे लोकं ह्याची टंचाई आहे, त्याची टंचाई आहे म्हणून काय काय विचार करतात, किती टेन्शन घेतात. याच्यापुढे काहीच टेन्शनच नाही आणि लोकं इथं काय काय करतायत आणि पैशासाठी असं करतायत, तसं करतायत. मग सोनाली म्हणते, किती भारी ना हा प्रभू काय करतोय आणि आज कुठल्या शोमध्ये आलाय, त्याला डायरेक्ट शो भेटला आणि भारी शो करतोय तो. अशा पद्धतीनं तिकडं बोलणं. मग सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर इकडं चर्चा सुरू होते रुचिता आणि प्रभूमध्ये. रुचिता म्हणते की तू इकडे गोड बोलतो, याला विशालला गोड बोलतो आणि काल इतक्या रागामध्ये तू मटकी फोडली रे त्याची, स्विमिंग पूलमध्ये टाकली तू त्याची मटकी, इतक्या रागात टाकली तू, असं मागून खेळणारे मला आवडत नाहीत. बरोबर म्हणतो, हां नको आवडू दे, चालेल मला. ती म्हणते माझ्यासारखं माणसानं राहिलं पाहिजे, तोंडावर गोड आणि मागे खरं असं राहिलं पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर बिग बॉस अनाऊन्स करतात की मी तुम्हाला कुठलंही गोल्डन रेशन कार्ड मी तुम्हाला फ्री देतोय, कुठलंही टास्क न करता, अशी अनाऊन्समेंट करतात. आणि मग घरामध्ये पाठवतात, राशन पाठवतात, सगळं प्रीमियम राशन पाठवतात. मग त्याच्यानंतर अंडी चोरीला जातात. अंडी चोरण्याचा प्लॅन हा होता विशाल आणि अनुश्रीचा. विशालचा होता, परत अनुश्री त्याला जॉईन झाली
आणि मग अंडी चोरीला गेली. अंडी चोरीला गेल्यावर सगळ्या घरच्यांनी अंडी शोधायला चालू केली. चोर कोण आहे, चोर कोण आहे, प्रत्येकाची बॅग चेक करा असं आयुष बोलला. आयुष बोलल्यावरती अनुश्री रिॲक्ट झाली की मी चोरली आहेत अंडी, मी चोरली आहेत आणि मी चोरली आहेत असं सांगितलं. त्याच्यानंतर विशाल म्हणतो की तुम्ही माझी अंडी घेऊन टाका, मी असंही खात नाही, मी माझ्याकडे असलेले मी देऊन टाकतो, ज्यांना मला मागितलं त्याला मी सहज देऊन टाकतो, कारण माझं असं हे नाही की असं तसं म्हणून. विशाल आणि अनुश्रीने गेम प्लॅन म्हणजे हा प्लॅन बनवला होता की जस्ट मज्जा घ्यायची घरच्यांची, पण ही मज्जा त्यांना खूप महागात पडलेली आहे नंतर. त्याच्यानंतर विवाद झाला. पुन्हा ही बोलली दिव्या बोलली की मी यांचं जेवण नाही बनवणार आहे, तिघांचं अजिबात जेवण नाही बनवणार, अंडी चोरताय तुम्ही, ही वृत्तीच घाण आहे, अशी कशी वृत्ती आहे तुमची, घरच्यांनी तुम्हाला शिकवलं नाही का, घरच्यांनी असंच शिकवलं आहे का, घरच्यापर्यंत गेली ती डायरेक्ट. म्हणजे मुद्दाच मला कळला नाही. तुम्ही ज्या गोष्टी मोठ्या झाल्यानंतर करतात त्या तुमच्या स्वतःच्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये घरच्यांचा किंवा कुठल्या ह्याचा तुम्हाला इन्फ्लुअन्स नसतो. तुम्ही ज्या गोष्टी करता एकतर त्या तुम्ही शोसाठी करताय किंवा स्वतःचा गेम प्लॅन स्वतः फुटेज घ्यायसाठी करताय, हे तुम्ही स्वतःसाठी करताय. घरचे कधीच असं शिकवत नाही चोरी करा, हे करा, ते करा. मग हा जो दिव्याचा पॉईंट आहे तो मला खटकला आणि याची चर्चा नक्कीच रितेश भाऊ या भाऊच्या धक्क्यावरती नक्कीच करतील. त्याच्यानंतर भांडण वाजलं. त्याच्यानंतर तन्वी आणि दीपाली बोलते की तन्वी तुला तर चोरी माहिती होती. तन्वी तिथं मुद्दा काढते पहिल्यांदा अगोदर की असं झालं, असंच जर चोर घरामध्ये असले आणि नंतर जर कोणी चोरी केली आणि माझ्या बॅगमध्ये टाकली आणि माझ्यावरती नाव घातलं की मी चोरले, तर मी अजिबात नाही खपून घेणार, मी तर बोलणार, मी तर ओरडणार, मी तर हे करणार, मी तर ते करणार, असं ती बोलली. मग त्याच्यानंतर दीपाली म्हणते तुला तर माहिती होतं तिनं चावी चोरली होती, तरी तू तिथं शांत होतीस, मग आता का तू बोलतीयस. मग त्याच्यावरती दीपाली आणि तन्वीचं वाजले की तू मला चोर का म्हणू शकतेस, तू मला चोर का म्हणतीयस, मी चोर नाहीये, असं नाही तसं नाही. मग त्या दोघांचं तिथं एकदम जोरात वाजलं. त्याच्यानंतर दीपाली अनुश्रीकडे गेली, रुचिताकडे गेली, तिला गैरसमज झाला होता, तिने येऊन माफीसुद्धा मागितली तन्वीची की सॉरी मी चुकून तुला चोर बोलले, माझं इंटेन्शन तसं नव्हतं, मला मिसअंडरस्टँडिंग झालेली, त्याच्यामुळं मी सॉरी म्हणते, असं तिकडं झालं. मग त्याच्यानंतर आयुषने सगळ्याला डायनिंग एरियामध्ये एकत्र बोलवलं. डायनिंग एरियामध्ये एकत्र बोलून आयुषने सगळ्याला म्हणजे जाहीर केलं की दिव्या शिंदे ब्रेकफास्ट बनवणार नाही आहे सगळ्यांसाठी. मग तिथं एक मुद्दा उपस्थित होतो, ते बोलतात की ठीक आहे नका बनवू, असं करू तसं करू. मग रुचिता तिथे एक व्हॅलिड पॉईंट मांडते की चोरी आम्ही केली आहे ना, मग तुम्ही आमच्या घरच्यांवर का जाताय. कारण सागर कारंडे तिथं बोलतात की अनुश्री चुकली आहे, ती चुकली आहे, तर तिला बोला, तिला नका बनवू जेवण, तुम्ही संपवा विषय. मग तसं बोलल्यानंतर अनुश्री बोलते पहिल्यांदा की ते माझ्या घरच्यावरती जात आहेत, ते मला म्हणतायत की घरच्यांनी काही शिकवलं नाही, यांचं मुस्काड फोडायला पाहिजे, अशी लोक घरामध्ये आहेत, असं दिव्या बोललेली असते, पुन्हा ती नाही म्हणते विचारल्यावर. मग तो वाद चालू होतो. मग रुचिता तिथं तिचा पॉईंट मांडते की तुम्ही आमच्या घरावर का जाताय, विशालने अंडी चोरली आहेत ना, मग विशालच्या घरावर का जाताय तुम्ही, त्याच्या आईबापावर का जाताय, त्याला बोला ना जे काय बोलायचं आहे, त्याच्या आईबापाला बोलून काय होणार आहे. चोरी कोणी केली आहे, त्याने केली होती मज्जेसाठी, एन्जॉयमेंटसाठी, पण यांनी जो मुद्दा आहे तो दुसरीकडेच नेला, घरच्यावरती नेला, कुठे नेला आणि सगळे पुन्हा त्याची परवरिश काढतायत, हे काढतायत, ते काढतायत. ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी झाल्या आजच्या एपिसोडमध्ये. दुसरं म्हणजे रुचिता बोलल्यानंतर मग सागर कारंडेच्या अंगात येतो खूप जोरात. मग ते जोरात चिरगतात आणि म्हणतात इथं कोणी कुणाच्या आईबापावर जाणार नाही, इथं फक्त त्यांच्यावरती बोललं जाईल, कोणीच कुणाच्या आईबापावरती जाणार नाही, कळलं, असं बोलतात. आणि तिथं तो जो मुद्दा आहे तो शांत होतो. त्याच्यानंतर राकेश बापटला यांचा जो हसी मजाक चालू आहे, करणचा, आयुषचा, प्राजक्ताचा, सागरचा, राकेश बापटला असं वाटतंय की यांचा जो हसी मजाक चालू आहे, जे जोक्स चालू आहेत ते अति व्हायलेत, जोक्स अति होत आहेत, त्यांचं हसी मजाक अति होतंय, थोडंसं वेगळ्या लेवलचे मजाक करतायत, असं प्राजक्ताला ते बोलतात. मग प्राजक्ता ऑब्व्हियसली येऊन सागर आणि करणना आणि आयुषला तिने सांगितलं, ओमकार पण तिथे बसलेला होता, की आपण जे मजाक करतोय असं ते राकेश बापटला पटत नाहीये. राकेश बापट असं बोलतायत मला
मग सागर कारंडे त्याच्यावरती बोलतो, सागर कारंडे, करण सोनवणे त्याच्यावरती बोलतात की बिग बॉसला सांगू दे, जर बिग बॉसला जोक्स आवडत नसतील, बिग बॉस म्हणत असतील तुम्ही इथं गेम खेळायला आलात, गेम खेळा, जोक्स नका करू, तर आम्ही जोक नाही करणार. पण जोपर्यंत बिग बॉस सांगणार नाहीत तोपर्यंत आम्ही मजाक करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर रोशन भजनकर अचानक स्टँड चुकीचा घेतला त्यांनी, ते वेगळ्याच वळणावरती गेले. आज रोशन भजनकर बोलले की मी अशा जर टीममध्ये असेल जी टीम चोरी करते तर बाहेर वेगळं जाईल की हा इथं चोरी करायला आलाय. दिव्या शिंदे पण बोलते की हा सीझन चोरांचा सीझन म्हणून ओळखला जाणार आणि असं मला नको आहे की सीझन हा चोरांचा सीझन म्हणून ओळखला जावा आणि या सीझनमध्ये मी आले असं तसं म्हणून, तर हे नको व्हायला. त्याच्यामुळं जे चोर आहेत त्यांना घराच्या बाहेर काढा असं दिव्या बोलते. रोशन भजनकर बोलतो की विशालला बोलतो तो की विशाल, जर मी चोरी करत नाही पण मी या टीममध्ये तुमचा जर सपोर्ट केला, मी जर तुम्हाला काही बोललो नाही किंवा काही जर ॲक्शन मी घेतली नाही, तर कुठंतरी ॲक्शन न घेतल्यामुळं मी जिथं जाणार आहे, शो केल्यानंतर मी जिथे जाईल किंवा माझी जी आता सध्या इमेज बाहेर जाईल ती ॲज अ चोर म्हणून जाईल आणि ती मला नको आहे असं रोशन सांगतो की मला ती इमेज नको आहे. मग विशाल त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतो की तसं काही नाही, आम्ही केलं होतं, ते मजाक केलं होतं, तुझ्यावरती काही येणार नाही असं आणि तसं म्हणून समजावून सांगतो. त्याच्यानंतर बिग बॉस अनाऊन्स करतात की या सीझनचे पहिले वाईल्ड कार्ड सदस्य घरामध्ये प्रवेश करतायत म्हणून. पहिले वाईल्ड कार्ड सदस्य घरामध्ये प्रवेश करतात आणि ते सदस्य कोण होते तर निर्मळ मनाचे ते सदस्य होते जे अदृश्य आहेत. म्हणजे बिग बॉसला ह्यांना मिस्टर इंडिया दाखवायचं होतं तर त्यांनी टास्क आयोजित केला आणि त्याला वाईल्ड कार्डचं नाव दिलं की पहिलं वाईल्ड कार्ड एंट्री, सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे, अशी आहे तशी आहे म्हणून झालं. आणि वाईल्ड कार्ड एंट्री तर या आठवड्यामध्ये नक्की होऊ शकते. पॉसिबिलिटीज आहे की वाईल्ड कार्ड एंट्री येऊ शकते. या सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री या वीकला डेफिनेटली येऊ शकते. चान्सेस खूप हाय आहेत. लेट्स सी काय होते. शनिवारच्या प्रोमोची आपण वाट बघूयात. शनिवारी जसा प्रोमो येईल तसा आपल्याला कळून जाईल वाईल्ड कार्ड एंट्री या आठवड्यामध्ये आहे की अजून थोडी लांबलेली आहे. आणि मग बिग बॉस नॉमिनेशनचा टास्क अनाऊन्स करतात. नॉमिनेशनच्या टास्कमध्ये मिस्टर इंडियाचं टॅग एका व्यक्तीला द्यायचं असतं, एका कंटेस्टंटला द्यायचं असतं. तर कंटेस्टंटला द्यायचं असताना तिथे बिग बॉसनं दोन जोड्यांना बोलवतात. मग त्या दोन जोड्यापैकी एका जोडीला दुसऱ्या जोडीमधलं जे आहे ते एकाला सेव्ह करायचं असतं, एकाला नॉमिनेट करायचं असतं. मग जो नॉमिनेट होईल त्याला नॉमिनेशनच्या दारातून लाल धुवा बाहेर येणार होतो आणि त्याचं अंग पूर्ण, त्याचं तोंड सगळं लाल होणार होतं. तर असा टास्क होता. मग पहिल्यांदा बिग बॉसनी बोलवलं होतं दीपाली आणि दिव्याला नॉमिनेट करण्यासाठी आणि त्यांना नॉमिनेट करण्यासाठी बोलवलं होतं सागर कारंडे आणि ओमकारला. ओमकारचं मत असं होतं की दिव्या जास्त दिसलेली आहे आणि दिव्या मिस्टर इंडिया नाही आहे, दीपाली मिस्टर इंडिया आहे. दीपाली काही गेम खेळत नाही आहे, तिचा काही गेम नाही आहे. दिव्याचे मुद्दे ठामपणे मांडत असते सगळ्या गोष्टी. आत्तासुद्धा तिने चोरीच्या याच्यामध्ये ठाम मत मांडलं की असं तसं बोलली ती. त्याच्यामुळे मला असं वाटतं की दिव्या डिझर्विंग कॅन्डिडेट आहे नॉमिनेशनपासून वाचण्यासाठी. सागर कारंडे दीपालीसाठी सेम बोलतात की दीपाली स्टँड घेते, सगळ्या गोष्टी करते, म्हणून दीपालीला ते वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण त्या दोघांचं एकमत होत नाही म्हणून बिग बॉस दुसऱ्या जोडीला बोलवतात आणि दुसऱ्या जोडीला बोलतात. कारण असंच की दुसऱ्या जोडीला बोलवण्याचं कारण हेच होतं की या दोघांमध्ये एकमत होत नव्हतं. या दोघांमध्ये एकमत न झाल्यामुळे बिग बॉसला शेवटी निर्णय घ्यावा लागला आणि जोडी जी आहे ती चेंज करावी लागली. मग चेंज केलेली जी जोडी होती ती आयुष आणि सोनालीची जोडी होती. मग त्यांचं एकमत झालं, त्यांनी दिव्याला वाचवलं आणि दीपालीला नॉमिनेट केलं. मग त्याच्यानंतर दीपाली रडली नॉमिनेट झाल्यावर आणि ह्याच्यासाठी रडली, तिने कारण दिलं की मला वाईट वाटतंय, दिव्या आणि ओमकार माझ्याबद्दल बोलले की मी डिझर्विंग कॅन्डिडेट नाही, मी काही करत नाही आणि मी फर्स्ट कंटेस्टंट आहे जी घरामध्ये आल्या या दोघांसोबत एक रिलेशन बिल्ड करण्याचा प्रयत्न केला. मग माझं कुठंतरी चुकलं का, असं दीपाली जी आहे ती त्या दोघाला बोलत असते. दुसरी जी जोडी आहे ती विशाल आणि अनुश्रीची जोडी असते जिला बोलवलं असतं आणि त्यांच्या ऑपोजिट त्यांना नॉमिनेट किंवा सेव्ह करण्यासाठी
राकेश बापट आणि तन्वीला बोलवण्यात आलेलं असतं. पण तन्वीला फुटेज जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने घेता येतं, कंटेंट जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने देता येतं. ती तिथं बोलायला चालू केली की या शोमध्ये बोक्याची काही गरज नाही आणि असा बोका नको जो स्वतःला शेर म्हणतो पण ॲक्च्युअल तो बोका आहे. तर असा बोका या शोमध्ये अजिबात नको, म्हणून ती काय करते, ती त्याला नॉमिनेट करते. त्याच्यानंतर राकेश बापट पहिल्यांदा विशालला नॉमिनेट करायचा निर्णय घेतात. त्याच्यानंतर सडनली त्यांच्या डोक्यात काहीतरी चालू होतं आणि सडनली डोक्यात काहीतरी आल्यानंतर ते परत विशालचं नाव घेतात. ते परत विशालचं नाव का घेतले ते मला नाही कळालं. विशालचं नाव घेताना त्यांनी रिझन हे दिलं की विशालने जे काही त्यांच्याबद्दल बोललं होतं तन्वीला बोलताना की ऐसे लोग मैं मलाड स्टेशन पे बहुत ज़्यादा दिखता, उनसे मैं बात भी नहीं करता, पडे रहते वहाँ पे, असं काहीतरी बोललं होतं त्याने विशालने राकेशबद्दल. तर राकेशला जे आहे ते सॉर्ट आऊट करायचं होतं या सगळ्या गोष्टी. मग तो राकेश बापट असे रिझन देतात की विशाल हा स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे आणि तो मास्टरमाइंड आहे तो. मग त्याचा गेम मला बघायचा आहे आणि त्याच्यासोबत मला काही गोष्टी सॉर्ट आऊट करायच्या आहेत, तर त्यामुळं मला त्याला नॉमिनेशनपासून वाचवायचं आहे. मग इकडे तन्वी बोलते की नाही, तुला सॉर्ट आऊट करायला मी 5 दिवस देते, तू सॉर्ट आऊट कर. 5 दिवसानंतर तो राहील. 5 दिवस तुझ्याकडे आहेत, तू सॉर्ट आऊट कर. आणि मला अनुश्रीला सेव्ह करायचं आहे, कारण अनुश्री दिसली वाईट का होईना पण ती दिसले, तिच्या चुका का होईना पण ती दिसले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अनुश्री सेफ व्हायला पाहिजे. मग लगेच राकेश बापट त्यांचं मत चेंज करतात आणि अनुश्रीवरती शेवटी त्यांचं मत सेटल करतात आणि अनुश्रीला सेफ करतात आणि नॉमिनेट जो होतो तो विशाल नॉमिनेट होतो. तिसरी जोडी आहे प्रभूची आणि सचिन कुमावतची आणि त्यांच्या ऑपोजिट बोलवलं जातं प्राजक्ता आणि करणला. करण आणि प्राजक्ताचं स्टार्टिंगपासून हे मत होतं की प्रभू कमी दिसलाय, तो फक्त एंटरटेनमेंट वाईज दिसलाय, घरामध्ये त्याचं कंट्रीब्युशन कमी होतं आणि मतं त्याचे तो मांडू शकला नव्हता, त्याचं ओपिनियन तो देऊ शकला नाही. त्याच्यामुळं त्याला नॉमिनेट करायचा विचार केला. इकडं प्रभू त्याच्यासाठी लढताना दिसला की मी मतं ठाम मांडलीत, मी जिथं बोलायचं तिथं बोललोय मी, आणि तो उत्तरं खूप चांगल्या पद्धतीनं देत होता प्रभू, की असं तुम्ही म्हणताय, मग मी हे मुद्दा मांडलाय, मी तो मुद्दा मांडलाय, मी त्या मुद्द्यामध्ये बोललो होतो, मी चोरीमध्ये पण बोललो होतो की हे मला पटत नाही, याच्यामध्ये मी सामील नाही, सगळ्या गोष्टीमध्ये मी बोललेलो आहे, त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की मी कुठं दिसत नाही. कारण दिसलाय सचिन कुमावतपेक्षा तर प्रभू डेफिनेटली जास्त दिसलाय. पण करण आणि प्राजक्ताने काय विचार करून नॉमिनेट केलाय ते नक्की कळालं नाही. पण त्यांचं हे नॉमिनेशन जे आहे ते चुकीचं होतं. रितेश भाऊसुद्धा याच्यावरती भाऊच्या धक्क्यावरती बोलू शकतात की त्यांनी जे नॉमिनेशन केलंय प्रभूचं ते खूप चुकीचं केलेलं आहे. कारण प्रभू सचिनपेक्षा तर जास्त दिसलाय. मिस्टर इंडिया तर प्रभू नव्हता, मिस्टर इंडिया खरं तर सचिन आहे. पण या दोघांचा निर्णय होता. मग शेवटी प्रभू नॉमिनेट झाला. मग बिग बॉस त्यांच्या आवाजामध्ये शेवटी बोलतात की आजच्या एपिसोडमध्ये फक्त 3 जण नॉमिनेट झाले. आता बघूयात उद्याच्या एपिसोडमध्ये कोण कोण होणार नॉमिनेट आणि कोण होणार सेफ. अशा पद्धतीने आजचा एपिसोड एंड झाला. पण मला असं माझं मत मांडायचं आहे की जो चोरीचा मुद्दा जो होता तो ठीक आहे, ते त्यांनी चूक केली, पण सिंगल हँडेडली ते शो चालवत आहेत. बाकीच्या कंटेस्टंटचा पण तितकाच हातभार आहे. पण खरा जर गेम प्लॅन कोणी खेळत असेल किंवा दिसायसाठी जर गोष्टी कोणी करत असेल किंवा शोसाठी कॉन्टेंट काढायसाठी जर कोणी गोष्टी करत असेल तर ती रुचिता, अनुश्री आणि विशाल हे तिघं मिळून खूप खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करतायत शोसाठी कॉन्टेंट द्यायला. भलेही ते निगेटिव्ह वेमध्ये करतायत पण ते करतायत. बाकीच्या कंटेस्टंटपेक्षा त्यांचा गेम कुठेतरी स्ट्रॉंग आहे. आणि रुचिता आज चांगल्या पद्धतीनं दिसली आहे. कुठल्याही चुकीच्या मुद्द्यावरती ती बोलली नाही आज, आणि कुठलंही चुकीचं वाक्य वापरलं नाही किंवा चुकीचं ती बोलली नाही. तिने खूप चांगला प्रयत्न केला आहे सुधारणा तिच्यामध्ये आणण्यासाठी. कारण ज्या वेळेस भांडत होते तन्वीसुद्धा तेव्हा ती हसत होती, तिला हसू येत होतं की
आग जी लावलेली आहे ती विशालने लावलेली आहे, दीपालीने लावलेली आहे आणि भांडण होते त्यांचंच होते. तन्वी आणि दीपालीचं भांडण होते. त्याच्यामुळे ते हसत होते. राकेश बापटमध्ये येऊन सांगतात की बाहेर ती हसतीये असं तसं म्हणून, आणि आपण त्यांना हसलं तर आपण आपल्यामध्येच भांडणं करतोय असं तसं, आणि आपण आपल्यात भांडणं करायला नाही पाहिजे. पण अनुश्रीने चूक माफ केली आणि माफ करून ती सरकॅझम वेमध्ये बोलत होती की हा ही चुकीची वृत्ती चुकीची आहे, त्या चोराला कळायला पाहिजे की त्याने चोरी का केली आहे, त्याने चोरी करायला नव्हती पाहिजे असं तसं म्हणून. बिग बॉसच्या घरामध्ये, बिग बॉस ह्या घरात किंवा बिग बॉस या खेळात चोरी करणं हे एक गेमचा पार्ट आहे. कोणी इम्युनिटीसाठी चोरी करतं, कोणी कॅप्टनशिपसाठी चोरी करतं. जेव्हा पैशाचे टास्क येतात, काय असे असे टास्क असतात जिथं तुमच्याकडे जास्त अमाऊंट पाहिजे कुठल्याही गोष्टीची, त्यावेळेस तुम्ही चोरी करताच ना. मग ती चोरी का नाही? ही चोरी केली, ती भले खाण्याची चोरी केली, ठीक आहे, खाण्याची चोरी केली. किती चोरले? प्रत्येकाचे 2 अंडे चोरले. बिग बॉस तुम्हाला तिथं ट्रेच्या ट्रे पाठवतात. संपल्यानंतर ते तुम्हाला पाठवतातच. ते काही तुमच्यावर कुठला असं काही जुलूम नाही करणार की ते तुम्हाला नाही पाठवणार किंवा असं कुठलं काही हे नाही करणार. तुम्हाला ते पाठवणार संपल्यावरती. पण हा जस्ट एक पार्ट म्हणून की तुम्ही त्यांच्या घरच्यावरती, ठीक आहे, चुकली आहे, अनुश्री चुकली, मान्य आहे मला, तिने चोरी करून चूक केली. पण ते सगळं जे केलेलं ते फनी वेमध्ये केलेलं. पण घरच्या सगळ्यांनी त्याचा एक वेगळाच इश्यू बनवला. खास करून दिव्या, दीपाली, राकेश, प्राजक्ता आणि या सगळ्यांनी, आणि नवीनच चालू केलं यांनी. शपथ खाऊन सांग तू असं बोलली होतीस का नाही, शपथ खाऊन सांग तू चोरलीस का नाही. हे काय चालू आहे? का शपथीवरती येत आहे तुम्ही? जर तुम्हाला त्याच्याकडून वधवून घ्यायचं आहे तर चांगल्या वेळेने वधवून घ्या. त्याला विचारा तू केलंस, बस एवढंच. तो हो बोलतोय नाही बोलतोय त्याच्यावर विश्वास ठेवा न ठेवा, तितकंच बोला. सागर कारंडेंनी करेक्ट मुद्दा मांडला की तुम्ही त्याच्याकडून वधवून घ्या, पण मुद्दाहून नका वधवून घेऊ. की शपथ घेऊन सांग तू असं बोलला होतास का, तू असं बोलली होतीस का, तू चोरी केली होतीस का. हे शपथ घेऊन नको. हे नॉर्मल वेनं विचारा. नॉर्मल वेनं विचारलात तर ते चांगल्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा दिसाल, तो सुद्धा कंटेस्टंटला चांगला वाटेल, त्याला प्रेशराईज वाटणार नाही, तो सांगू पण शकतो. हा मुद्दा मला कुठेतरी सागरचा व्हॅलिड वाटला. आणि एवढंच आजच्या एपिसोडमध्ये झालं. हेच आजच्या एपिसोडचा आपला रिव्ह्यू होता. आणि माझं नाव आलोक आहे, चॅनलचं नाव आलोक फ्रेम्स आहे. जर तुम्हाला रिव्ह्यूज आवडत असतील, तुम्हाला काही तुमचं ओपिनियन शेअर करायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं ओपिनियन तुम्ही शेअर करू शकता. तुम्हाला जर रिव्ह्यूज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि आपल्या बिग बॉसच्या फ्रेंडसोबत जो बिग बॉसचा फॅन आहे, बिग बॉस बघतो, त्यालासुद्धा माझ्या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून तो सुद्धा रिव्ह्यूज बघेल, तो सुद्धा त्याचं मत मांडेल. तर अशा पद्धतीने आजच्या आपल्या रिव्ह्यूची आपण सांगता करूयात आणि आपण भेटूयात उद्याच्या एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी.